असेल तर ती मी वाढवायला 11लाही करायला तयार आहे. मीच कशाला, आमच्या पक्षातला प्रत्येक महत्त्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे. पण मी त्यांना आता 11 लाख रुपये, उद्धवजींचे 1 लाख आणि माझे 10 लाख पकडा. चला, बोली वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा, जे उद्धव साहेब सांगतायत अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही. हे फार मोठं आव्हान आहे. आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्यांनी स्वीकारायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय. जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे. महानगरपालिका, मुंबई असेल, ठाणे असेल, नगरपालिका असतील, इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय, जय श्रीराम आणताय, बाबरी आणताय. महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षात ते दाखवायला पाहिजे. जर आम्ही विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का? आणि मी परवाही म्हणालो, आमचा सगळं आयुष्य ही मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय्य हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संघर्ष झालेला आहे. आम्ही लढ, तुम्ही कुठे होतात? हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे. बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलंच आहे. या मुंबईमध्ये 56 पूल, त्यानंतर अनेक गोष्टी अशा उभ्या राहिलेल्या आहेत त्या काळापासून, बाळासाहेबांच्या काळापासून. किंवा तुम्ही आमच्याबरोबरच होतात ना भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ, ते भाऊ आहेत, आमचे भाऊसाहेब आहेत. भाऊसाहेब काही उचलली जीभ लावली टाळाला. राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण देवेंद्र. आपण या राज्याचे, महाराष्ट्रासारख्या एका महान परंपरा असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि कशाला खोटं बोलायचं? ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत, नाही त्या नाही. त्याच्यामुळे 11 लाख ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात. 11 लाख, उद्धवजींचे 1 लाख, माझे वर 10 लाख. पक्षप्रमुखांना फक्त 1 लाखाचाच विषय मांडलेला आहे. ते फार सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत. पण मी 10 लाख त्याच्यावर जोडतो पक्षाच्या वतीनं माझ्याकडून. आणि 11 लाख रुपये त्यांनी घेऊन जावे. त्यांना त्यांच्या पक्ष निधीला आम्ही ते देऊन टाकतो. डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई एअरपोर्टवरती येतात, त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अमेरिकेत असं सध्या सुरू आहे, किंवा इस्लामी राष्ट्रात, इराण, बरं का, म्हणजे तुम्ही इस्लाम लॉ फॉलो करताय. अनेक इस्लामी राष्ट्रामध्ये आता इराणमध्ये सुरू आहे, किंवा इतर काही प्रमुख जी इस्लामी रिपब्लिक ऑफ इस्लामिक राष्ट्रांची जी काही एक धोरणं आहेत, अफगाणिस्तान असेल, तिथे अशा प्रकारचा हुशारा दाखवल्या जातात किंवा शौर्य दाखवलं जातं. भारतामध्ये जर ते सुरू झालं असेल तर हिंदू राष्ट्राऐवजी त्याने इस्लामिक कायदा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे, हे मान्य केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस असंही म्हणत आहे की मुलाखतीनंतर मी राज ठाकरेंच्या घरी चहा प्यायला जाऊ शकतो, पण उद्धव ठाकरेंनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले. हाच प्रश्न फडणवीसांना TV9 मराठीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आधी फडणवीसांनी मातोश्रीची बदनामी थांबवावी, अदानीच्या गळ्यात मुंबई घालणं थांबवावं, मातोश्रीचे दरवाजे त्यांना कधीही खुले असतील, आणि देवेंद्र फडणवीसांनी एक चांगला मित्र गमावला अशी. माननीय उद्धव ठाकरे हे खरं बोलतात. हे सत्य आहे की त्यांनी जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे सध्या शिवसेनेच्या नावाखाली, तो धोंडा त्यांना बुडवणार आहे. त्यांनी, म्हणजे कसं आहे की वेशेच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, अशा प्रकारचं धोरण भाजपच्या अमित शहानी राबवलं. अमित शहांचं म्हणतो मी, भाजप म्हणत नाही, अमित शहांचं म्हणतो. आणि त्याला सगळे हे त्याच्या मागे मेंढरासारखे गेले. सच्चा मित्र त्याने खरोखर गमावला. हिंदुत्ववादी प्रखर, ज्याने भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मार्गाने नेलं, ती शिवसेना आहे. भाजपचं हिंदुत्व नाही आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला हिंदुत्वाचा मार्ग दाखवला, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते जे म्हणतात उद्धवजी, ते खरं आहे की तुम्ही मातोश्रीची बदनामी थांबवा. मातोश्री हे हिंदुत्ववादाचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. तुम्ही अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा.
आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेटवर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ. मी तर कलानगरच्या गेटवर जाईन त्यांना आणायला. पण हे थांबवा. महाराष्ट्राची बदनामी आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची ठाकरे कुटुंबाची बदनामी, मातोश्रीची बदनामी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची बदनामी करता. ज्या बाळासाहेबांनी